नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल। बघा मित्रांनो, आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केली ती जीके घेत आहोत। त्याच्याबरोबर आपण महाराष्ट्र किंवा इतर करंट अफेअर्स बरोबर जीके पण घेणार आहोत। बघा, इथं पहिला प्रश्न आहे। व्हिडिओला विलंब न करता आपण पहिला प्रश्न घेणार आहोत। बघा काय आहे पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? हा नॉर्मल प्रश्न सिरीज आहे। बघा, ही नॉर्मल आहे पण सगळ्यांना माहिती असायला हवी। बघा काय आहे, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? बघा, नॉर्मल प्रश्न आहेत पण महत्त्वाचे आहेत। बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? तर तो अहमदनगर जिल्हा आहे। तिथे सगळ्यात जास्त साखरेचे कारखाने आहेत। बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याला 3 नंबरचा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? बघा, नॉर्मल प्रश्न आहेत, आधीच सांगितलेलं आहे मी। आणि बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी नदी किंवा सर्वात मोठी नदी आहे ती कोणती आहे? तर गोदावरी आहे। आणि तिचा उगम कुठं होतो ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती आहे? तर सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती आहे? तर बल्लारपूर ही चंद्रपूर जिल्ह्यात असणारी लाकूडपेठ आहे। नेक्स्ट प्रश्न आहे 5 नंबरचा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा, सर्वाधिक जास्त क्षेत्र असणारी मृदा कोणती आहे? तर ती आहे रेगूर मृदा किंवा काळी मृदा असं पण आपण तिला म्हणतो। आणि बेसाल्ट नाही, काळी कापसाची मृदा असं देखील तिला रेगूर मृदेला म्हटलं जातं। फेमस आहे कापूस लागवडीसाठी। तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा, सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण, बघा मित्रांनो, साक्षर जिल्हा म्हणलं नाही, प्रमाण असणारा जिल्हा काय आहे? साक्षरतेचं प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर येथे सर्वाधिक जास्त साखरेचं नाही मित्रांनो, तर साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण, बघा प्रमाण आहे बघा मित्रांनो, साक्षरतेचं प्रमाण काय? तर साक्षरतेचं प्रमाण गडचिरोली येथे कमी आहे आणि मुंबई उपनगर येथे सर्वाधिक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यात पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका, महाराष्ट्र राज्यात पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका कोण होत्या? तर पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका आणि शिक्षिका कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले ह्या होत्या। कोण? सावित्रीबाई फुले ह्या होत्या। आणि त्यांनी पुणे येथे पहिली शाळा सुरू केलेली होती मित्रांनो। महात्मा फुलेंबरोबर त्यांना साथ देऊन ते सर्व काम पाहिलेलं होतं मुख्याध्यापिकेचं। आणि बघा, यांच्या अंगावर काय अंडी वगैरे फेकत होते असं ऐकायला भेटतं। म्हणजे दंतकथा आहे किंवा रिअल आहे ते मित्रांनो। दंतकथा म्हणजे काय? तर इथे एक मराठी म्हण पण आलेली आहे, दंतकथा म्हणजे एकाच्या तोंडून चालत आलेल्या गोष्टी, ह्याच्या तोंडून त्याच्या तोंडी चालत आलेल्या म्हणजेच दंतकथा। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा आपला, तिकडं नाही आपला, इथं बघा, महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? बघा, पहिला साक्षर जिल्हा, बघा प्रमाण नाही तर साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा साक्षर जिल्हा आहे मित्रांनो। कोणता? सिंधुदुर्ग। बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 10 नंबरचा आपला, महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा, म्हणजे दर 1000 पुरुषांमागे, समजा 1000 पुरुष जर असतील तर त्याच्याबरोबर किती स्त्रिया असायला हव्यात? तर 100ला 100 किंवा 1000ला 1000च असायला हव्यात। पण बाकी जिल्ह्यांमध्ये कमी आहेत। आणि सर्वात जास्त किती? 1183 बहुतेक मला असं वाटतं की रत्नागिरीचे आहेत। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो काय? बघा, महाराष्ट्रातील स्त्रियांचे प्रमाण जास्त असणारा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे रत्नागिरी। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबरचा, सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? बघा, सर्वात जास्त वन कुठं आढळतात आपल्यात? तर गडचिरोली। आणि नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून देखील या जिल्ह्याला आपण ओळखतो। पण सध्या आता कमी होत चाललेलं आहे नक्षलवाद्यांचं प्रमाण तिथं। आपण पोलीस भरतीला बघा, नक्षलवाद्यांचं म्हणजे त्या साईडला नक्षली असल्यामुळं मेरिट कमी लागतं म्हणून आपण तिकडं फॉर्म. प्रश्न आहे मित्रांनो 12 नंबरचा आपला, तर भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? बघा, नॉर्मल प्रश्न आहेत, भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? तर मुंबई गेटवे ऑफ इंडिया किंवा इंडिया गेट कुठे आहे? तर दिल्लीत आहे। आणि गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर मुंबई येथे आहे। आणि प्रवेशद्वार म्हणून कोणतं ओळखलं जातं? तर
मुंबई याला प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? बघा, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? आपलं मुंबई शहरच आहे मित्रांनो. पण सध्या आता BJP सरकार किंवा सरकार कुठलं पण असू द्या, पण सध्या स्थिती त्याची गंभीर होत चाललेली आहे महाराष्ट्राची. कारण का इथं राजकारणाचं जास्त हे म्हणजे ते जाऊ द्या, सोडून द्या, आपल्याला त्याचा विषय नाही. पण महाराष्ट्राची स्थिती सध्या बेकार आहे मित्रांनो. सगळी स्थिती आता ढासळलेली आहे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती. तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 14 नंबरचा, 13 नंबर नंतर 14 नंबरचा आहे. 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखतात? बघा, मुंबईला तुम्ही फॉर्म भरत असाल तर हे विचारलं जातं मुंबई. तर ती बेटं कोणती आहेत? ती 7 बेटं पण इथं विचारली जातात. बघा, जुनी नाव आहेत त्या बेटांचं मिळून एक मुंबई शहर निर्माण झालेलं आहे. आणि तुम्ही MPSC वगैरे ह्याला पण भरत असाल तर ती 7 बेटं तुम्ही घारापुरी वगैरे काय काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पण नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आपला 15 नंबरचा, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? बघा, आपण घेतलेला आहे. सर्वाधिक साखर कारखाने जिल्हा असणारा अहमदनगर जिल्हा आहे आणि साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 16 नंबरचा, महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता? बघा, गुळ जिल्ह्याचं म्हणजे गुळाचं उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यात होतं आणि साखरेचं सर्वाधिक जास्त उत्पादन कुठं होतं? तर सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊस आणि साखरेचं उत्पादन होतं. आणि सगळ्यात जास्त साखर कारखाने अहमदनगरमध्ये आहेत आणि गुळाचं उत्पादन कोल्हापूरमध्ये होतं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 17 नंबरचा, महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा. बघा, जसं आपण गुळ पाहिला तिथंच तसं आयुर्वेदिक नंतर कोल्हापूर हा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. आणि इथं विषय काय मित्रांनो, तर गुळ हा आयुर्वेदिकच असतो. थोडा केमिकलयुक्त गुळ खाऊ नका, काळा गुळ तुम्ही खात झाला, चांगला आहे तो शरीरासाठी. आणि नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 18 नंबरचा, महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा आताच घेतलेला आहे आपण. सर्वाधिक जास्त जंगले गडचिरोली जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? बघा, अजिंठा लेण्यांचं प्रवेशद्वार म्हणजेच जळगाव इथून आपण त्या लेण्यांना प्रवेशद्वार म्हणजे सुरुवात करू शकतो. तर काय आहे, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? तर जळगाव या शहरास म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 20 नंबरचा, महाराष्ट्रातील स्त्रियांचा जिल्हा असे कोणत्या शहराला संत्र्यांचा, स्त्रियांचा नाही मित्रांनो, संत्र्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर संत्र्यांचा जिल्हा म्हणून नागपूर ह्या शहराला ओळखलं जातं किंवा आपलं उपराजधानीचं शहर म्हणून नागपूरला ओळखलं जातं आणि हिवाळी अधिवेशन पण नागपूरला भरतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 21 नंबरचा, महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? बघा, संस्कृत कवींचा जिल्हा कोणता आहे? तर नांदेड हा जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 22 नंबरचा, मुंबईचा परसबाग कोणत्या शहरात म्हणतात? बघा, मुंबईचा परसबाग म्हणजेच नाशिक या शहरास हा कोणतंही लॉजिक असू शकतं. बघा मित्रांनो, मुंबईचा परसबाग म्हणून किंवा तसंच आहे, मुंबईसारखंच शहर असणारं नाशिक हे शहर आहे. आणि नाशिक इथं काय आहे, चलनी नोटा वगैरे तयार टांगसाळ आहे. बघा, नाशिक या ठिकाणी त्याचं CISF सुरक्षा पाहती आणि इथं काय आहे, तर नोटा तयार करण्याचा कारखाना देखील आहे. आणि मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तर नाशिक या शहराला ओळखतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 23 नंबरचा, थोडा व्हिडिओ लेंदी म्हणजेच मोठा होऊ शकतो, त्यामुळे मी फास्ट घेत आहे. जर तुम्ही फास्ट होत असेल तर मला सांगा, तुम्ही एका व्हिडिओमध्ये मी 25 ते 20च प्रश्न घेईल आणि डिटेल त्याची माहिती देत जाईन. आणि इथं बघा, महाराष्ट्राची राज्याची उपराजधानी म्हणून मी आता सांगितलेलं आहे. बघा, नागपूर हे शहर आहे. नागपूर या शहराला उपराजधानीचं शहर, हिवाळी अधिवेशनाचं ठिकाण म्हणून देखील ओळखलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताची राजधानी कोणती? बघा, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, दिल्ली. आणि दिल्ली येथेच आहे, काय आहे, लाल किल्ला आहे आणि तिथं तिरंगा फडकवला जातो. तर तो कोणाच्या हस्ते फडकवला जातो? तर पंतप्रधानांच्या हस्ते 15 ऑगस्टला फडकवला जातो का राष्ट्रपतीच्या फडकवला जातो? ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 25 नंबरचा, भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे? तर तिरंगा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते? बघा, त्रिमुख. आपण काय म्हणतो, 4 मुख, एक मुख झाकलेला आहे, तर इथं त्रिमुख सिंह हा आपला काय आहे, तर राष्ट्रीय चिन्ह आहे. तो एक दिसतच नाही, तर आपण त्रिमुखच त्याला म्हणू शकतो किंवा 4 मुख पण तुम्ही असेल तर कन्फ्यूज नका हो, त्रिमुख हे उत्तर त्याचं बरोबर येईल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 27 नंबरचा, भारताचे बोधवाक्य कोणते? बघा, भारताचे सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे. आणि आमिर खानने एक कार्यक्रम सुरू केला होता बघा, कशाचा, त्याचं पण ते एक सिरियल, त्यात पण सत्यमेव जयते काहीतरी सिरियल सुरू केली ती. आणि
नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 28 नंबरचा, भारताचे राष्ट्रगीत कोणते? बघा, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यात फरक आहे. तर राष्ट्रगीत आहे जन गण मन, हे कोणी लिहिलं तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. तर यांना कधी 1913 साली यांना काय देण्यात आला तर मित्रांनो पुरस्कार देण्यात आला, भारतरत्न सॉरी. आणि नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 29 नंबरचा, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर कमळ हे आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ आहे. भारताची राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर वंदे मातरम आहे. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? तर हिंदी आहे. बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रलिपी कोणती आहे? बघा, राष्ट्रलिपी हिंदीबरोबरच आपण लिहितो कोणती लिपी? तर देवनागरी ही आपण मराठीत लिहितो, ती देवनागरी भारताची राष्ट्रलिपी आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय फळ कोणतं आहे? बघा, हे माहिती नसेल बऱ्याच जणांना, तरी पण लक्षात ठेवा, भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? तर आंबा हे राष्ट्रीय फळ आहे. आणि भारताचा राष्ट्रीय खेळ तर हॉकी, सर्वांनाच माहिती असेल. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय चिन्ह कोणतं आहे? सॉरी, नदी कोणती आहे? तर गंगा नदी आहे. आणि गंगा नदीचा डॉल्फिन हा आपला काय आहे? तर ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर वड, त्यालाच आपण बरगद हिंदीत असं म्हणतात. वड वृक्ष, वटवृक्ष किंवा वडाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून देखील मान्यता आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी, हो का, आता मी इथं सांगणार होतो तोपर्यंत इथं प्रश्न मी घेतलेलाच आहे. तर कोण आहे? तर तो कुठल्या नदीतला आहे? तर गंगा नदीतला डॉल्फिन हा प्राणी राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 40 नंबरचा, भारतात एकूण राज्ये किती आहेत? बघा, भारतात एकूण राज्ये किती आहेत? 29 राज्य आहेत. तर 29वे राज्य कोणतं निर्माण झालेलं आहे? 2 राज्यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आलेला आहे. ती कोणती आहेत? तुम्ही नक्की सांगा, म्हणजे तुमचा अभ्यास किती झालेला आहे मला समजून जाईल. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 41 नंबरचा, तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे? तर अशोक चक्र, त्यामध्ये 24 आरे आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या 24 आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. कधी? तर 15 ऑगस्टला. आणि भारताचा भारताचा प्रजासत्ताक दिन कधी? तर म्हणजे हेतून आपण पूर्णपणे स्वतंत्र झालो कधी? तर 26 जानेवारी, म्हणजे त्या दिवशी आपलं प्रजासत्ताक म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण झालं. आपण स्वतंत्र तर होतो मित्रांनो, पण 26 जानेवारी 1950ला आपल्याला काय लागू झालं? तर संविधान लागू झालं आणि आपण इथून आपण प्रजासत्ताक झालो. आणि नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 45 नंबरचा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरावत. बघा, हे तर महाराष्ट्र आहे मित्रांनो, कन्फ्यूज नका होऊ, महाराष्ट्र आहे. आणि भारताचं प्रश्न घेतलेलं होतं, तर इथं कोणता आहे? हरावत किंवा हरियाल हा राज्यपक्षी आहे. कोणता? महाराष्ट्राचा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? तर तामन, मोठा बोंडारा. हे पोलीस भरतीचे आवडते प्रश्न आहेत मित्रांनो. नेक्स्ट म्हणजे काय आहे, तुम्ही कोणतेही सरळ सेवेचा अभ्यास करत जा, हा नक्की एखादा प्रश्न यामधील विचारला जातो. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणतं किंवा कानतं झालं आहे? तर कोणतं? तर तामन, मोठा बोंडारा हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्राचा आणि भारताचा आहे वड आणि महाराष्ट्राचा आहे आंबा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? तर मराठी आहे. आणि आपली भारताची कोणती आहे? तर हिंदी आहे. नेक्स्ट प्रश्न, लास्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद मित्रांनो.